नमस्कार बंधू भगिनींनो, अविरत राजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी सौ गायत्री अमोल बिरादार. आपण पाहत आहोत सध्या की हत्या, आत्महत्या सगळीकडेच वाढलेल्या आहेत. मग तो सरकारी नोकरदार असेल किंवा एखाद्या क्लास 1 अधिकारी असेल तरी सुद्धा त्याच्याही बाबतीत असंच होत आहे. राजकीय क्षेत्रातही आपण पाहिलंच की संतोष भाऊ देशमुखांसारखा राजकीय क्षेत्रात असणारा सरपंच सुद्धा त्यांचंही कसं झालं. त्यानंतर अनेक ठिकाणी अशा वाईटच घटना घडताना दिसत आहेत, त्या पण अगदी चांगल्या माणसांसोबत. मग चांगल्या माणसांच्याच बाबतीत असं का घडत आहे, तर त्याचे कारणांचा शोध घेणं पण तितकंच आवश्यक आहे, की आता भाऊबीजेचा दिवस सगळीकडे सगळ्यांना आपल्या बहिणींच्या शुभेच्छा भावाला, भावांच्या शुभेच्छा बहिणीला, त्यानंतर सगळ्यांच्या स्टेटसला आपापल्या बहिणी ओवाळताना होत्या. परंतु आपल्यातलीच एक बहीण अगदी त्याच सणाला आपल्यातून निघून जाते आणि जेव्हा कारणं समोर येतात की डॉक्टर संपदाताई मुंडे यांनी आत्महत्या केली का त्यांची हत्या झाली, हा सुद्धा उलगडा व्हायचा बाकीच असतो. सगळा तपास बाकी असतो. परंतु महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर अर्थात सगळ्यांच्या परिचयाचा असणारा चेहरा पुढे येतो. तातडीने पत्रकार परिषद घेतो तो चेहरा आणि संपूर्ण जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की डॉक्टर संपदा मुंडेच ह्याच कशा दोषी आहेत आणि त्यांनी स्वतःहून आत्महत्या केलेली आहे आणि त्या स्वतःच त्याचं कारण आहेत की त्यांची कशी बदनामी करतात. केवळ बदनामीच नाही तर त्यांनी एवढं पण दाखवून देतात की आम्ही महिला आयोग या नात्याने, महिला आयोगाचे अध्यक्ष या नात्याने आरोपींच्या बाजूने किंवा आरोपींच्या पाठीशी कसं खंबीरपणे उभं आहेत. म्हणजे त्यांनी अशा 4-5 गोष्टी सांगितल्या की त्या गोष्टीवरून उभ्या महाराष्ट्रातील संपूर्ण महिलांच्या, पुरुषांच्या मनात चीड निर्माण झाली का नाही माहिती नाही, पण महिलांच्या बाबतीत तर इतकी चीड निर्माण झाली आणि मग सगळ्या महिला रस्त्यावरती यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी महिला रस्त्यावरती येऊन त्यांचा निषेध व्यक्त करत आहेत. काय-काय सांगितलं त्या बाईने, अक्षरशः महिला आयोग आहे कशासाठी आणि महिला आयोगाच्या अध्यक्षांनी मांडलंय काय? बरं यांना कोणी एवढं पुढं करायला यायला तोंड पुढं करून बोलायला सांगितलं, तातडीने पत्रकार परिषद वगैरे घ्या आणि त्याच्यामध्ये मांडा. आता पोलीस यंत्रणा किंवा एखादी पोलिसांची विशेष पथक किंवा समिती स्थापन करूनच पूर्ण तपास आल्यानंतर जो रिपोर्ट येईल, तेव्हा कळेल की काय झालं होतं डॉक्टरच्या बाबतीत, डॉक्टर संपदाच्या बाबतीत नेमकं आणि मग ते कळवलं असतं आणि पत्रकारांनी सांगितलं असतं सगळ्यांना. पण ह्या बाईला काय गरज? आपण पाहतोच आहे की कुठलाही माणूस असेल, जेव्हा तो आपल्यातून जातो, तो आपल्यामध्ये राहत नाही देहरूपाने, शरीररूपाने, तेव्हा सगळे लोक तो माणूस कसाही असेल की खूप चांगला होता म्हणत असतात. परंतु कुणाची तरी लेकबाळ गेले आज भाऊबीजेच्या सणाला अर्थात दिवाळीच्या सणाला, कुणाची तरी बहीण गेली आज आणि विशेष म्हणजे ते डॉक्टर होत्या. अशी डॉक्टर आपल्यातून, एक प्रामाणिक डॉक्टर निघून गेले आपल्यातून आणि नाही आज आपल्यात ऐन सणासुदीला आणि अशा लेकीबाळींवर मेल्यानंतरही तिच्या चारित्र्याच्या चिंधड्या उडवायच्या, ह्यासाठी महिला आयोग आहे का? हा मोठा प्रश्न निर्माण होतो. आज महिला आयोगाकडे पाहून महिला आयोगाला बरखास्त केलं पाहिजे का महिला आयोगाच्या अध्यक्षांना विशेष प्रशिक्षणाची किंवा ट्रेनिंगची जरूरत आहे, असं वाटत नाही का त्यांच्या राजकीय पक्षांना किंवा महिला आयोगातील इतर वरिष्ठ लोकांना तरी? किमान ह्या बाईने बोलायला काय पाहिजे? आज चिंधड्या मेल्यानंतर तुम्ही इथल्या लेकीबाळीच्या उडवत असाल, तर तुम्ही जिवंतपणे इथल्या लेकीबाळींना किती त्रास देत असाल आणि ह्या महाराष्ट्रामध्ये अशा किती लेकीबाळी आहेत की हा छळ सहन करत असतील. त्यांच्या हातावरची नोट लिहिलेली काय, त्यांच्या फोनमध्ये काय चॅटिंग होती त्या ते सांगत आहेत. अगोदर कुणाशी तरी संवाद होता, नंतर कुणाशी तरी संवाद होता आणि त्याच्यातूनच त्यांनी आत्महत्या केलेली आहे. म्हणजे त्यांना याच्यातून हे सिद्ध करायचं आहे की यामागे कुठलाही राजकीय पुढारी नाही, म्हणजे याच्यामध्ये कुठलाही राजकीय पुढारी अडकू नये ही बाजू मांडण्यासाठी ह्यांना राजकीय पक्षातून तिथे पाठवलं होतं. हेच दिसून आलेलं आहे आणि हेच त्यांनी दाखवून दिलेलं आहे. यांना तातडीने एवढं मोठं पॅकेज घेऊन येण्याची तिथं काही गरज नव्हती. पण पॅकेज मिळाले की हे लोक कुठल्या थराला जातील? बरं एखादा तपास वर्ष पूर्ण होत नाही. एवढ्या तातडीने त्यांना पोलिसांनी तपास दिला आणि पोलिसांकडे विचारायला गेला तर पोलिसांना अजून सुद्धा उलगडलं नाही कोडं की नेमकी ती हत्या आहे का आत्महत्या आहे. अजूनही म्हणतात की त्याच्यामध्ये SIT विशेष पोलीस पथक नेमायचे, विशेष पोलीस समिती नेमायचे म्हणून आणि नंतर कळेल आपल्याला
त्याच्यातही नाही कळाले तर सीआयडी कडे तो तपास द्यावा लागेल, नंतर कळेल. म्हणजे पोलिसांनाही पूर्ण कोडा अजून उलगडलेला नाही, पण तिला मात्र पोलिसांनी दिलं म्हणजे जे पोलिसांना माहितीच झालं नाही अजून, ते चाकणकर बाईला माहिती झालं. किती महत्वाची गोष्ट आहे. खरंच आता सीआयडी ऑफिसर केलं पाहिजे ह्या चाकणकर बाईला, आणि सीआयडीची सुद्धा गरज नाही, सीआयडी यंत्रणेची, पोलीस यंत्रणेची काही गरज नाही. अशा जर हुशार महिला असतील तर, त्याही राजकीय पक्षातून येणारे असतील तर. म्हणजे एखाद्या डॉक्टरचा आज अर्थात आता समोर तर कळेल हत्या झाली, आत्महत्या झाली, पण जीव तर गेलेला आहे ना आपल्यातून. मग एखादा जीव गेलेला आहे, इतकं सोपं आहे का त्यांच्या चारित्र्यावर चिंधड्या उडवणं? जितकं ब्युटी पार्लर मध्ये बसून फेशियल करत फाउंडेशन घासणं तोंडाला, तेवढं सोपं नाहीये चाकणकर बाईला. वाटलं पाहिजे काहीतरी. म्हणजे एखादा तपास तुम्ही कोणत्या पद्धतीने फिरवता आणि कोणाचं पॅकेज घेऊन काय बोलता. सरळ सरळ त्यांना तिथे जे दाखवण्यात आलेलं आहे किंवा तेथील लोक जे आरोप करत आहे की तिथला जो माजी खासदार आहे तो प्रचंड निंबाळकर नावाचा, तो प्रचंड त्रास देतो लोकांना. पण कितीक त्या ऊसतोड कामगारांचे जे मुकादम आहेत ते समोर आले, त्यांनी सांगितलं कामगारांवर कोण्या प्रकारे अन्याय करतात, त्यानंतर वेगवेगळे रिपोर्ट कसे त्यांचे बदलायला लावतात, आणि हाच दबाव डॉक्टर संपदांवर येत होता. आणि त्यामुळे त्या तसं खोटे रिपोर्ट वगैरे लिहायला नाही म्हणत होत्या. नाही म्हणणारच ना, सगळेच अधिकारी कसे भ्रष्ट असणार? कारण हे नवीन आजकाल नवीन लेकरं अधिकारी बनलेले आहेत. त्यांचे काहीतरी वेगळे ध्येय आहेत. तुम्हाला मागच्यांना तुम्ही भ्रष्टाचार करतच आणलं, पुढचेही भ्रष्टाचारच करतील असं कसं शक्य असेल तुमच्या मनावरच? नाही शक्य होत ना. त्यांचे काही ध्येय आहेत. ते सामान्य घरातून आलेत, थोडेच चाकणकार बाईक सारखे मागच्या दरवाज्यातून जाऊन, चोर मार्गाने जाऊन, मोठमोठ्या नेत्यांच्या कानात साखरच्या गोष्टी सांगून मोठमोठ्या पदावर गेलेत. नाही नाही, हे लहान घरातून, छोट्या घरातून, कामगारांच्या, मजुरांच्या, शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या घरातून शिकलेले लेकरं, ज्यांच्या बापांनी घाम गाळून त्यांच्या शिक्षणावर घाम खर्च केलाय, स्वतःचं रक्त खर्च केले, आणि मग जे लेकरं अधिकारी बनलेत, ते लेकरं कसे काय भ्रष्टाचार करणार किंवा कसे नमणार या भ्रष्ट पुढाऱ्यांना? नाही नमणार ते. आणि मग ते नमत नाहीत असे अधिकारी, म्हणून त्यांना असा त्रास दिला जातो. आपण पाहिलं एक उदाहरण की ते एका घरातले सांगत आहेत की त्या युवकाचा अक्षरशः यांनी खून केला आणि त्याची ऍक्सिडेंट झाला म्हणून दाखव, आणि त्याचा रिपोर्ट ऍक्सिडेंट म्हणून लिहे. डॉक्टर संपदावरच आणला होता दबाव, तेव्हाही तिनं नाही दिलं, स्पष्ट नकार दिला की सरळ सरळ हा खून झालेला आहे, याचा अपघात झालाय असा मी रिपोर्ट लिहिणार नाही. तिनं कुटुंबियाला सुद्धा सांगितलं की हा अपघात नाही, हा खून झालेला आहे. मग हे असे उलगडणारे कोडे, आणि इथं नमत नव्हत्या, इथं भ्रष्ट कारभार डॉक्टर संपदा करत नव्हत्या, आणि मग ह्या अशा भ्रष्ट कारणामुळे, यांच्या कारस्थानामुळे, या राजकीय कारस्थानामुळे एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याचा, त्या ठिकाणी प्रामाणिक डॉक्टरचा खून होत असेल किंवा त्याला आत्महत्या करायला भाग पाडलं जात असेल, तर अजून तर कोडेही उलगलं नाही. निश्चित तर एक दिवस खरा प्रामाणिक तपास झाला तर खरंच कळेल की ह्या लोकांनी काय अन्याय केलेला आहे म्हणून, आणि हत्या केले का हे खरंच उलगडेल म्हणून. परंतु हे सगळं घडण्याआधी अशी एखादी बाई पाठवल्या जाते पांढरं थोबाड घेऊन तिथे फाउंडेशन घासून लोकांना भुरळ घालण्यासाठी. खरंच लोक भुलतील का ह्या बाईच्या गप्पांना, ह्या चाकणकर बाईच्या गप्पांना? लोक भुलतील? वेडे आहेत महाराष्ट्रातले लोक. लोक जर वेडे असते तर संतोष भाऊंसाठी एवढे रस्त्यावर उतरलेच नसते. तेच लोक आज डॉक्टर संपदाताईंच्या पाठीमागे उभे राहिले, जे संतोष भाऊंच्या पाठीमागे उभे राहिले. आज निर्भीडपणे लोक रस्त्यावर उतरत आहे. निर्भीडपणे जिकडे तिकडे या बाईचा निषेध नोंदवला जात आहे, चाकणकरचा या, आणि हिला धडा शिकवल्या जात आहे. आज राजकीय पुढारी जरी ह्या बाईच्या पाठीशी असले फाउंडेशन बघून तोंडाचं, तरी सामान्य जनता तर नाही ना पाठीमागे. खड्ड्यात घाला तुमचं ब्युटी पार्लर आणि फाउंडेशन, त्याचा महिला आयोगांना आणि महिलाला काय उपयोग आहे? इथे तर तुम्ही खादीमध्ये पाहिजे, तुमच्या अंगावर जे आहेत ना भरजरी कपडे परिधान केलेले, ते खादीमधले पाहिजे, तर लोकांवरती प्रभाव आहे. तुम्ही तिकडून कुठूनही विदेशातून बोलवून आणत असाल नवीन नवीन लिपस्टिक, नवीन नवीन फाउंडेशन, त्याचा काही उपयोग नाही महिलांना. महिला आयोग म्हणल्यानंतर महिलांना
कायदेशीर आधार आणि महिलांना कायद्याची बाजू महिलांच्या बाबतीत किंवा महिलांकडून मांडणे, त्यासाठी महिला आयोग आहे का? महिला आयोग तुम्ही महिलांच्या चारित्र्याचे चिंधडे उडवण्यासाठी आहे आणि पुढचे जे आरोपी आहेत पुरुषांची बाजू घेण्यासाठी. मग ह्या बाईला पुरुष आयोगाचा अध्यक्ष केलं पाहिजे. महिला आयोगाचा अध्यक्ष कशाला केले? अजित पवारांना, त्या तटकरेंना हे थोडी बी कळना का? आता तरी किमान लक्ष घातलं पाहिजे. किंवा एखादी ब्युटी पार्लर संघटना काढा आणि ब्युटी पार्लर संघटनेचा अध्यक्ष करा चाकणकरला. ते अर्थात सगळ्यात सोयीस्कर दिसेल आणि शोभून पण दिसेल. ब्युटी पार्लर संघटना स्थापन करायला हरकत नाही. त्या वाटल्यास राष्ट्रीय अध्यक्ष करा, नुसतं राज्यच नाही तर राष्ट्रीय अध्यक्ष करा या चाकणकरला. ब्युटी पार्लर आयोगाचं एखादं पार्लर आयोग स्थापन करा एखादा. पण इथं महिला आयोगामध्ये काय काम आहे? महिलांच्या अशा चरित्र्याच्या चिंधड्या उडवायला. आज कुणाची तरी लेख गेले, त्या जागी जर तुम्ही स्वतः असला तर, आणि तुमचे संवाद दाखवायचे का एकदा महाराष्ट्राला? आणि तुमचे संवाद जर महाराष्ट्रामध्ये असे दाखवले पत्रकार परिषदा घेऊन, आज जर संपदाताईंच्या घरातले आले रस्त्यावरती, घेतली पत्रकार परिषद आणि तुमचे संवाद जर महाराष्ट्रासमोर तुम्ही ज्या पद्धतीने पत्रकारांसमोर मांडला त्यांचा संवाद, त्या पद्धतीने तुमचा संवाद मांडला संपदाताईंच्या कुटुंबियांनी, तर तुम्हाला महिला आयोगातच नाही, तुम्हाला त्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा ठेवणार नाहीत. आणि म्हणून तुम्हाला कोणत्या कोणत्या पक्षातून किंवा कोणत्या कोणत्या संघटनातून सामान्य महिलांकडून तुमच्यावरती आता जे शब्द उडवले जात आहेत तुमच्या ह्या वक्तव्यामुळे, रुपाली चाकणकर, इथे राजकीय पुढाऱ्यांना भुरळ घालणं खूप सोपं आहे, पण इथे महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांना फसवता येत नाही. इथे सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांच्यातला प्रामाणिकपणा, आपल्यालाही त्यांच्यासोबत प्रामाणिकपणानंच वागावं लागतं. समोरचं कुटुंब इतकं प्रामाणिक आहे, कष्टाळू आहे, मेहनती आहे, आणि त्यांच्या लेकरावर जर तुम्ही असं बोलत असाल, दोष देत असाल, आणि तेही माघारी. आज त्यांचं लेकरू गेलेलं आहे त्यांच्यातून. ज्यांचे काहीतरी स्वप्न होते, मुलगी MBBS केले कष्ट करून, मेहनत करून, जावाई मिळणार आहे MBBS MD, आणि असा मोठा जावई मिळणार, बारात निघणार, घोड्यावर जावई बसणार, हे सगळे स्वप्न नसतील का त्यांचे? तुम्हाला मुलगी नसेल, अर्थ असेल नसेल तो तुमचा भाग राहिला की तुम्ही तुमच्या घरातील मुलींना कोणती वागणूक देता ते. पण प्रत्येक आई बापांचे स्वप्न असतात, आणि हे सगळे स्वप्न ज्या वेळेस पाण्यात जातात, सगळे धुळीस मिळतात, आणि ऐन सणाला, दिवाळीच्या सणाला मुलगी 1 वर्षभर जरी नाही आली तर प्रत्येक आई बापाला एक आशा असते की दिवाळीला माझी मुलगी, किंवा भाऊबीजेला तरी किमान माझी मुलगी घरी येईल. पण कायमची सोडून ज्यांची मुलगी जाते त्या आई बापाला त्या सणाला काय वाटलं असेल, आणि त्यात पुन्हा अशी भुरळ घालणारी एखादी बाई येऊन चाटुगिरी करत असेल राजकीय पुढाऱ्याची, आणि त्याचा भ्रष्ट कारभार कुठेतरी लपवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्या आई बापांच्या मनाचं, त्यांच्या हृदयाचं आज काय झालं असेल. आणि म्हणून ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी, ज्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी आणि भ्रष्ट पुढाऱ्यांनी, राजकीय पुढाऱ्यांनी जे थैमान घातलंय ना, गेली 1 वर्ष झाले, आपण त्यांना फक्त जोड्याने मारा, खेटराने मारा, आणि यांना कुत्र्याच्याही पलीकड, डुकराच्याही पलीकड शिव्या देत आहोत, पण एवढ्यावरही भागत नाही. आज आपण यांची लायकी पाहिली या राजकीय पुढाऱ्यांची की काय झालेली आहे. डायरेक्ट यांच्या मनासारखं नाही झालं की डायरेक्ट एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याचा खून, एखाद्या सरपंचाचा खून, कोणी असेल त्याला मधातून उडवायचं, हेच यांनी शस्त्र हातात घेतले. यांना माणसं म्हणजे मच्छरापेक्षाही लहान वाटत आहेत. मच्छर मारायला सुद्धा लोक भीतात, पण हे ना डायरेक्ट माणसांना मच्छराच्या पलीकडे समजून मारत आहेत. यांच्या आडवा थोडं जरी आलं, यांच्या मनासारखं थोडं नाही झालं की डायरेक्ट मारायचं. मग यांना त्यांच्या कुटुंबांचा विचार नाही, यांना त्यांच्या लेकराबाळांचा विचार नाही, यांना त्यांच्या नातलगांचा विचार नाही, यांना त्यांच्या कर्तव्याचा विचार नाही, त्यांच्या शूरतेचा विचार नाही, काहीच घेणं देणं राहिलेलं नाही या राजकीय पुढाऱ्यांनी. आणि म्हणून खरं तर हे आता जास्त दिवस आपल्या देशात ठेवणं सुद्धा धोक्याचं आहे हे भ्रष्ट राजकारणी. यांना तर वेळ आली आहे देशातून हकलण्याची. खरे तर आपल्या देशात हे ना आता काट्यासारखे सलत आहेत जनतेला खरं तर. आणि एक दिवस जर लोकांनी रस्त्यावर उतरले, किती हत्या आणि किती खून सहन करायची या समाजात अनेक कुटुंबांनी, आणि तेही चांगल्या चांगल्या माणसांची. कधी यांच्या खंडणीच्या आडाला, कधी यांना मनासारखा रिपोर्ट लिहत नाही, कधी असं करत नाही, मग उडवा त्याला, हाना त्याला, मारा त्याला, हीच यांची नीती झाले ह्या राजकारणामध्ये. हे आहे का राजनीती म्हणजे? ह्याच्यासाठी यांना आमदार खासदार म्हणून निवडून दिलेलं असतं का? खासदार पदावर, आमदार पदावर 5 वर्ष झाल्यानंतर आयुष्यभर यांना
पोसल्या जातं एका जागेवर बसून, वेतन देऊन. ह्याच्यासाठीच काय यांचं भरण-पोषण केलं जातं कष्टाच्या पैशातून जनतेच्या. मग आज आणि त्याची ही पांढऱ्या पाल नावाची ही रुपाली चाकणकर पांढरी पाल मध्ये येऊन राजकीय पुढाऱ्यांना कसा पडदा घालते आणि त्यांच्यावर कसं पांघरून घालून त्यांना कसं झाकून ठेवण्याचा प्रयत्न करते. स्वतःचा पदर त्यांच्या तोंडावर झाकून काहीतरी वाटलं पाहिजे या पांढऱ्या पालीला. थोडं जरी वाटलं पाहिजे, की आपण काय बोललो. आता भलेही त्या लोकांकडून, त्या माजी खासदारांकडून मोठं पॅकेज गेलं असेल हिच्या घरी, पण त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेला काय होणार? सर्वसामान्य जनता का म्हणून चिंधड्या उडवेल? कशाला चारित्र्याच्या दुसऱ्याच्या लेकराबाळावर असे शब्द उडवेल? नाही ना. लोक तर प्रामाणिक आहेत. सगळेच लोक भ्रष्ट नाहीयेत. बोटावर मोजण्या इतके लोक आहेत फक्त जे बेईमान आहेत, भ्रष्ट आहेत. पण यांचा आत्मविश्वास फार वहाळलाय ना पैशाच्या लोभापायी. आणि हा आत्मविश्वास यांचा जो आहे ना, लोभ, हा एकदा उडवणं महत्वाचं आहे. आणि यासाठी जागृत जनता, सुजाण नागरिक महत्वाचा आहे. आणि तो अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी जिवंतपणे उभा राहिला पाहिजे. मेल्यावर आता स्टेटस ठेवून मेणबत्त्या पेटवून उपयोग नाहीये आपला. जिवंतपणे 4 वेळा रिपोर्ट देते एखादी अधिकारी. त्या रिपोर्टचा काहीच उल्लेख करत नाही ही पांढरी पाल पत्रकार परिषद घेऊन. त्या रिपोर्टचं काहीच वाटत नाही या चाकणकरला. आणि ते रिपोर्ट सगळे दाबून ठेवायचा प्रयत्न करते. आणि तिचं मोबाईलमध्ये म्हणे हिच्याकडे आलाय का तो फोन? डॉक्टर संपदाचा फोन या रुपाली चाकणकर या पांढऱ्या पालीकडे फोन आलाय का? तिच्याकडे असेल तर तिनं दाखव, हा तिचा फोन आहे वगैरे. उगा आपलं उचलली जीभ लावली टाळूला, मला पोलिसांनी सांगितलं आणि मी पोलिसांना फोन केला. तू पोलिसांनाही करशील, पोलीस आयुक्तालाही करशील, मुख्यमंत्र्यालाही करशील आणि गृहमंत्र्यालाही करशील. तुझं काय बसल्या खुर्चीवर? तुझ्याकडे 100 फोन करशील. पण इथं लोकांच्या लेकी बाळीचा जीव गेलाय त्याचं काय? त्याचं उत्तर दे ना. महिला आयोगाचा अध्यक्ष आहे ना त्याने, किंवा तिची बाजू मांड ना. तिची बाजू सोडून स्पष्ट आरोपीच्या पाठीशी कशी खंबीरपणे उभी आहे तसं दाखवत आहे. आणि स्वतःचा पदर स्वतःच्या डोक्यावर नाही पण त्या राजकीय पुढाऱ्यांच्या तोंडावर पांघरण्याचा प्रयत्न करत आहे रुपाली चाकणकर. आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे, अशा भ्रष्ट लोकांना एखाद्या महत्वाच्या यंत्रणेमध्ये आपण यांना पदभार देत असेल, यांना आपण खुर्ची देत असेल, तर 100 वेळा, 10 वेळा नाही, 100 वेळा, हजारो वेळा विचार केला पाहिजे, की अशा लोकांना आपण काय म्हणून हे भ्रष्ट कारभारासाठी आपल्या खुर्च्यांवर बसवत आहे. यांना आज कशाने मारण्याची वेळ आली? यांना मारण्याची नाही, यांना खेचून ढकलण्याची वेळ आली त्या खुर्चींवरती बसून. काय फक्त व्हीआयपी आहे म्हणून काही बी बडबड करायची, मग आपण जास्त व्हीआयपी दिसू, प्रकाश झोतात येऊ, सगळीकडे आपलीच चर्चा चालेल, सगळे कॅमेरे आपल्याचकडे असतील आणि मग लगेच आमच्यावर कुणीतरी हल्ला करत आहे वगैरे असं भरडायचं आणि लगेच पोलीस संरक्षण मागायचं. झाली मी व्हीआयपी. हे दाखवण्यासाठी तुम्ही लोकांच्या लेकीबाळीच्या चरित्र्याच्या चिंधड्या उडवाल का? आणि त्यांच्या असं नको नको ते बोलाल, त्यासाठी तोंड सांभाळून बोलावं. शेवटी तर एवढंच सांगावंसं वाटेल, की ह्या बाईच्या थोबाडाला फाउंडेशन ऐवजी हिच्या थोबाडाला फेविक्विकची जास्त गरज आहे रुपाली चाकणकरच्या. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि डॉक्टर संपदाताईंना न्याय मिळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने डॉक्टर संपदाताईच्या कुटुंबियाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि संपदाताईंना न्याय मिळालाच पाहिजे आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांना चांगलं काम करताच आलं पाहिजे. आणि या भ्रष्ट लोकांचा सत्यानाश झालाच पाहिजे, एवढीच अपेक्षा. जय हिंद, जय भारत.